दुपारची वेळ आहे आणि सगळ्या कामापासून फ्री झाले आणि खूप हिम्मत करून मी आज इस्त्री करत आहे। म्हणजे इस्त्री आणल्यापासून मी आजपर्यंत आणखीन मूर्त लावलेला नाही, खूप दिवस झाले इस्त्री आणून ठेवलेली आहे। पण दररोज विचार करते की आता उद्या करूया आणि ती उद्या काय उजडेच ना असं झालेलं आहे। आणि कपडे मी काय करते, जमा करते आणि इस्त्रीला बाहेर देऊन टाकते, म्हणजे एक सवय झालेली आहे। तर आज विचार केला की आज इस्त्री घरच्या घरी करायची। म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की खूप मोठी हिम्मत केली मी, कारण मनच होत नव्हतं की इस्त्री करायचं आहे। आणि मी पहिल्यांदाच इस्त्री करत आहे। अगोदर मी गावाकडे करत होते, पण खूप दिवस झाला आता तिकडे दीपक लहान होते तेव्हा आम्ही कुठे इस्त्री मी घरी करायचे। नंतर इस्त्री खराब झाली आणि आम्ही आणलेली नव्हती, जे कपडे असतात सगळे मी बाहेर देते। पण आज खूप दिवसाच्या नंतर मी इकडे इस्त्री लावलेली आहे। 1-2 वेळा दिनेश केलेला आहे, फक्त पॅन्टी केला आणि शर्ट मात्र तसेच ठेवलेले आहे। तर सगळे शर्ट पिशवीत भरून ठेवलेले आहेत आणि आज जे धुलेले कपडे ते पण मी घेतलेले आहेत। म्हणजे आज ना सगळेच कपडे मी घेतले, जसं ते गुत्त देतात ना तसं। म्हणजे खूप दिवस झाले एकतर केलेलं नाहीये, उद्या म्हणत बसले आणि आज घेतलं तर सगळेच कपडे मी घेतलेले होते। म्हणजे आरामात 1-1.5 तास मला लागलं, कारण खूप दिवसाचा गॅप झालेला आहे, त्यामुळे ती इस्त्री म्हणजे एक सवय मोडलेली आहे, म्हणून तितकी व्यवस्थित अगोदर येत नव्हती। 1-2 शर्ट जे आहेत ना तितकी व्यवस्थित जमलीच नाही मला, मग नंतर जे आहे ना परफेक्ट झालं। म्हणजे अगोदर थोडंसं सुरुवातीला आपल्याला वाटतं की जमत नाही, येत नाही, पण काही नाही, आपण करत गेलो ना त्या गोष्टी व्यवस्थितच होतात। असं काही नाही आहे की ते येणारच नाही आहे। तर इकडे हे आज धुलेले कपडे आहेत ते पण मी घेतलेलं आहे आणि जे बाकीचे आहेत ते सगळे मी पिशवीत भरलेले होते। तर दिनेशने फक्त पॅन्टच इस्त्री केलेला आहे, यामध्ये फक्त 1-2च पॅन्ट दिसत आहेत, बाकीचे सगळे शर्ट आहेत दिनेशच्या पप्पांचे। आणि खूप दिवस झालं धुवून ना, त्यामुळे ते कसं झाले पिशवीत मी धुमडून ठेवलेलं आहे, सगळं चोळामोळा झालं त्या कपड्यांचा। तर थोडीशी कडक इस्त्री याला लागणार आहे, म्हणजे व्यवस्थित बसेल ती। तर इकडे इस्त्री मी लावलेली आहे, म्हणजे अगोदर इकडे खालच्या बोर्डाला लावलं पण ते व्यवस्थित बसत नव्हतं आणि याचं जे वायर आहे ते पुरत नाही आहे, छोटा आहे, म्हणून मी काय केलं ते वेगळं बोर्ड घेतलेलं आहे छोटं आणि ते लावलेलं आहे, त्याला मग हे लावलेलं आहे। तर इस्त्री गरम होत आहे तोपर्यंत आणखीन आतमध्ये मी बघितलं की कपडे काही धुवायचे आहेत, काही धुलेले आहेत। तर जे धुलेले आहेत तेच मी इस्त्रीला घेतले, जे धुवायचे आहेत ते मी बकेटात भरून ठेवलेलं आहे, उद्या परत करणार आहे। म्हणजे फक्त दिनेशचे शर्टच राहिलेले आहेत, ते धुवायचे आणि इस्त्री करायचे आहे, तर ते उद्या करूया। आता जितके घेतलेले तितके तरी मी करून घेते। तर इकडे बघत आहे की इस्त्री गरम झाली का नाही, तर नाही, मला वाटतं ते वायर बरोबर बसलेलं नव्हतं। नंतर मी ते पिन काढली, परत बसवली, तेव्हा कुठे ती इस्त्री गरम झालेली आहे। इस्त्री कसं आहे ना, म्हणजे ऑटोमॅटिक आहे, जास्त गरम झाली की नंतर स्वतःहून बंद होते ती, म्हणजे कपडा जळण्याची भीती नाही आहे। पहिल्यांदा आपण इस्त्री करत आहोत ना त्यावेळेस पण आपल्याला म्हणजे परफेक्ट जमतं, असं नाही की कपडा जळणार वगैरे, कारण ते ऑटोमॅटिकच बंद होत आहे। म्हणजे त्याचं जे पॉवर म्हणजे जे कलेक्शन आहे ना, जे बटन आहे ते फर्स्ट मोडवर करून ठेवा किंवा सेकंड, आपल्याला जसं कपडा आहे तसं। म्हणजे कॉटनचा कपडा असला तर थोडंसं जास्त कडक लागते इस्त्री, मग त्या हिशोबाने ते सेटिंग केलेले आहे। इकडं मी काहीच केलेलं नाही, फक्त दिनेशने जे केलेलं आहे तसंच आहे, पण स्वतःहून ती इस्त्री जी आहे ना चालू होते, जास्त गरम झाली की मग स्वतःहून बंद होत आहे, हे सिस्टम छान आहे याचं। तर इकडं हे जे लाल कलरची शर्ट आहे दिनेशची, ते अगोदर मला जमलीच नाही इस्त्री करायला, कारण इस्त्री जास्त गरम झाली, ते कपडा मला वाटतं थोडासा वेगळा असेल, तर चिटकत होतं त्याला जास्त गरम झाल्यामुळे, आणि हे पण कपडा चिटकत आहे। तर मी काय केलं, नंतर बटन बंद केलं तरी पण कपडा चिटकत आहे, बघू शकता। तर थोडंसं अगोदर मला असं होत होतं की जमणार नाही, मला येतच नाही आहे, पण तसं काही नाही, 1-2 शर्ट असं झालं, मग नंतर परफेक्ट झाले मी, म्हणजे परफेक्ट जमलेलं होतं मला। तर सगळ्याचे शर्ट मी इस्त्री करून घेते, 1-2 पॅन्ट आहेत ते पण करून घेते, आणि बाकीचे कपडे ते धुवून मग उद्याच्याला करणार आहे। कारण कसं असतं ना, इस्त्री करणं थोडंसं वेळखाऊ काम आहे, टाईम जास्त लागतं। म्हणजे जी आपली रोजची कामं आहेत ते आवरून मी बसलेले आहे, आणि दररोजची कशी धावपळ असते ना, काही एक्स्ट्राची कामं निघतच असतात आणि ती वेळेत करणं गरजेचं आहे। मग ती इस्त्री करणं हे करणं त्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणजे एकदम फ्री असलं पाहिजे, तेव्हा ते इस्त्रीला 1 तास 1.5 तास देऊन आपण आरामात करू शकतो। तर आज म्हणलं थोडंसं निवांती आहे। हळदी कुंकाला मला जायचं होतं, पण शेजाऱ्यांच्या ताईंना मी म्हणलं, त्या म्हणत होत्या उद्या जाऊया, तर हो त्यांच्यासोबत मी उद्या जाणार आहे। म्हणजे आता कसं असतं ना, एकट्याला जाणंही तितकं म्हणजे चांगलं वाटत नाही आहे, सगळे गल्लीमधले मिळून मिसळून गेलो छान वाटतं, आणि लांबोरी जायचं आहे तिकडं, त्यामुळे म्हणजे सगळे मिळून उद्या जाऊया। म्हणजे कुणाचं काहीतरी आहे, मी विचारलं की जाऊया, तर त्या ताई म्हणल्या उद्या जाऊया, एक ताई म्हणल्या परवाला जाऊया। म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये काहीतरी अडचण असते, त्यामुळे त्यांनाही येणं होत नाही, आणि माझे पण तसंच आहे, जोपर्यंत की मी बाहेर निघत नाही तोपर्यंत काही नक्की नाही की मी जाते की नाही आज, असं आहे। मॉर्निंगलाच विचार करते की लवकर कामं आवरायची आज, आणि आज जायचं, सगळ्या ताई ये म्हणून सांगितलेले जायचं आहे, पण नाही, काहीतरी काय अडपाय येतो, एक तर मला काहीतरी कामात मी अडकून बसते, किंवा कोणीतरी पाहुणे येतात, किंवा शेजाऱ्यांच्या ताईंना म्हणलं त्या म्हणतात की उद्या जाऊया,
तर ठीक आहे म्हणजे तसं झालेलं आहे आज. आता उद्या जाणार आहे. तर इकडं बघू शकता अगोदर 1-2 शर्ट वाटलं की परफेक्ट जमत नव्हते मला, म्हणजे व्यवस्थित घडी पण घालता येत नव्हती. आणि शर्ट इस्त्री करणं थोडंसं कठीण वाटतं. पॅन्टला तितकं काही झंझट वाटत नाही, पण शर्टाचं कसं असतं ना, इस्त्री छान करून ते घडी घालणं थोडंसं कठीण वाटतं. तरी पण काही नाही, व्यवस्थित जमत आहे. तर इकडं सगळेच कपडे मी इस्त्री करून ठेवते. परत रात्रीचा स्वयंपाक पण मला करायचा आहे. म्हणजे मी म्हणलेलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की बाबा पण गावाकडे गेलेले आहेत आणि दिनेश पण नाही आहे, पण बाबा आलेले आहेत आज. तर सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार आहे. दिनेश पण उद्या येणार आहे, म्हणजे फोन आलेला होता की मम्मी उद्या येणार आहे, म्हणजे कॉलेजला जायचं आहे. अगोदर मीही म्हणत होती की जाऊ नको, कॉलेज कर, तिकडे गेल्यानं कॉलेज राहणार आहे. तरी पण त्याचं थोडंसं विचार वेगळं होतं. तर म्हणलं असू दे, म्हणलं आता मुलांच्या मनात जे आहे ते करू द्या. पण आता स्वतःहूनच म्हणत आहे की कॉलेजला दररोज जायचं आहे. तर येत आहे आता उद्या. तर छान वाटत आहे. मी आज ना खरंच बघा खूपच खुश आहे. तर काल मी सगळे कपडे वगैरे इस्त्री करून ठेवले. परत रात्रीचा स्वयंपाक वगैरे केला. त्यामध्येच कालचा दिवस गेला आणि जे कपडे मी इस्त्री केलेले होते ते तिथंच आहेत. आणखी मी उचललेले नाही, तिथंच ठेवलेलं आहे. तर आता थोड्या वेळाने ते कपडेही मी कपाटात ठेवून देते. आता मी करत आहे इकडे मॉर्निंगची कामं. तर दूध आलेलं आहे, तर दूध गरम करायला ठेवलं. माझ्यासाठी डिकाशन चहा बनला. चहा घेतलेला आहे मॉर्निंगचा. आणि इथं काही काल भाज्या वगैरे आणलेल्या होत्या, म्हणजे काही फळंही आणलेले होते. ते काहीच काढलेलं नाही आहे मी. तर आता ट्रेमध्ये काढून इथं ठेवत आहे. तर हे जे मी स्टँड इथं ठेवलेलं आहे, जे रॅक ठेवलेलं आहे छोटं, तुम्ही म्हणत होता, म्हणजे काही ताई म्हणत होत्या खूप छान वाटत आहे. आणि एक ताई म्हणत होत्या की ताई तिथं रॅक कशाला ठेवलं, तिथं दीपक दिनेश बसत होते ना, तेच छान वाटत होतं, खूप सोनं वाटत आहे. तर हो, तुमचं बरोबर आहे. दीपक दिनेश बसण्याची जागा आहे तिथं आता रॅक आलेली आहे. कारण दीपक दिनेश तर आता यावेळेस घरी नाही आहेत आणि आता ते इतके समजदार झालेले आहेत की त्या किचन काउंटरवर बसत नाही, ते खाली बसतात आजकाल. कारण वेळेसोबत व्यक्ती बदलतो, हे खरं सत्य आहे. म्हणजे तेव्हा मी खूप सांगायचे की खाली बसा, निवांत बसा, जेवण करा, पण नाही, दोघांनाही वरीच बसायचं राहत होतं. आणि माझ्या कानात काहीतरी गुणगुण त्यांना करायची राहायची. म्हणजे मी किचनमध्ये असले किचनमध्ये यायचं, मी किचनवरती, म्हणजे मी काहीतरी स्वयंपाक वगैरे करत असले तर किचनवरती बसायचं, म्हणजे त्या किचन काउंटरवरती बसायचं इकडच्या साईडला. म्हणजे त्यांची सीट होती इतकी इकडची, जिथं मी रॅक ठेवलेला आहे. आणि गुणगुण माझ्या कानामध्ये चालू राहायची. आणि दोघं भांडणसुद्धा व्हायचं दोघांचं तिथं बसण्यासाठी. म्हणजे मला तिथं बसायचं आणि ते म्हणायचं मला तिथं बसायचं आहे. पण आता दोघंही घरी नाही आहेत. खरंच बघा, एक वेळा वाटतं की किती गोड दिवस होते ते. दीपक दिनेशची मस्ती, त्यांचं जे भांडण व्हायचं एक आणि पटकन एक व्हायचे दोघंजण. म्हणजे असं नाही की आपण मोठे जेव्हा भांडून घेतो किंवा एकमेकांना काही म्हणून घेतो तर एक दुसऱ्याचं चेहरासुद्धा आपण बघत नाही आहे, तेच गोष्ट आपल्या मनामध्ये असते. पण लहान मुलाचं तसं नसतं. भांडून घेतात आणि आणखीन 1-2 सेकंदानं बघावं, त्याने एकत्रच येतात, आणखीन खेळायला लागतात. त्यांना आठवणसुद्धा राहत नाही की आताच आमच्यात काहीतरी झालेलं होतं. पण मोठ्यांचं तसं नसतं. एक वेळा काही म्हणलं की आपण एकमेकांचा चेहरा बघत नाही. तर असं तुम्हाला बोलत बोलत खूप सारी कामं आवरलेली आहेत. म्हणजे जी आणलेल्या होत्या फळभाज्या सगळ्या मी काढून ठेवल्या ट्रेमध्ये, स्टँडमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि आता भाजीमध्ये मी आज भेंडीची भाजी करत आहे. तर इकडे भेंडी घेतलेली आहे, म्हणजे यामधली मी अर्धी भेंडी घेतलेली आहे. 1 किलो आणलेलं होतं, तर अर्धा किलो भेंडी इकडे बारीक चिरून घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे, म्हणजे कांदा वगैरे टाकणार नाही, फक्त लसूण टाकून ही भाजी बनवणार आहे. खूप छान टेस्टी भाजी बनते. म्हणजे काही ताई म्हणतात की यामध्ये कांदा टाकायचा, लसूण टाकायचं नाही. कोण लसूण टाकतं, म्हणजे सगळ्यांची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. पण कधी अशा पद्धतीने करून बघा, खूप छान टेस्टी भाजी बनते. एकदम साधी सिंपल, पण खाण्यासाठी खूपच चविष्ट. तर इकडे लसूण मी वाटून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे, यामध्ये घेऊयात 2 चमचे तेल. आणि जास्तीत जास्त भाजी मोहरीच्या तेलामध्ये बनवली जाते, पण मी तर जे आपलं रेग्युलर तेल आहे तेच घेतलेलं आहे. आणि टिफिनला वगैरे द्यायचं आहे तर अशा पद्धतीने भाजी बनवून मुलांना द्या. मुलं आवडीनं खातील आणि परत फरमाईश करतील. म्हणजे मुलांना अशा भाज्या खायला आवडत नाहीत, पण अशा पद्धतीने करून बघा, खूप छान टेस्टी बनते. बनवण्याची पद्धती एकदम सोपी आहे. तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये मोहरी जिरं टाकलं, ते छान तडतडलं की त्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. परतून घेतला, हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी भेंडी टाकलेली आहे. अगोदर तर खूप सारी भेंडी होती, म्हणजे खूप जास्त दिसत होती, पण जसं मी परतायला लागले ना तसं एकदम कमी झालेली आहे. तर इकडे अगोदर तर मी मसाले वगैरे काहीच टाकलेले नाहीत. फोडणीमध्ये मी भेंडी टाकलेली आहे, थोडा वेळ परतून घेतलेला आहे. म्हणजे जेही फोडणीचा टेस्ट आहे ते छान यामध्ये उतरला जातो आणि खूपच टेस्टी भाजी बनून तयार होते, एकदम धाबा स्टाईल. तर इकडं भेंडी छान सॉफ्ट झालेली आहेत. आता टाकूया यामध्ये मसाले. तर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेले आहे. चवीपुरतं मीठ टाकूया आणि परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती भाजी झाकून ठेवायची आहे. म्हणजे यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला, फक्त हे मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे.
खूप छान टेस्टी भाजी बनून तयार होते। आणखीन आवडीप्रमाणे यामध्ये आपण टोमॅटो ॲड करू शकता, कारण भेंडीच्या भाजीमध्ये कुठल्या भाज्या ॲड केल्या जात नाहीत, फक्त भेंडीची भाजी छान बनते। पण आवडीप्रमाणे एकाने टोमॅटो या प्रोसेसमध्ये ॲड करायचं आणि झाकून ठेवायचं आहे। पण मी तर टोमॅटो वगैरे काहीच टाकलेलं नाही, एकदम साधी सिंपल पण खूपच छान चविष्ट भाजी बनलेली होती। तर इकडं सगळे मसाले टाकले, परतून घेतले आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे। तर बघू शकता इकडं छान भेंडी सॉफ्ट झालेली आहे, त्यामध्ये वेगळं पाणी वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे। तर भाजी बनलेली आहे। आता मी इकडं कणिक मळायची आहे मला, म्हणजे आज मला शेंगाच्या पोळ्या बनवायच्या आहेत। म्हणजे अगोदर मी जेव्हा शेंगाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या ती कोण थोडीफार राहिलेली आहे, म्हणजे स्टफिंग थोडीशी राहिलेली आहे, तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलेली होती मी। तर आज मी ती पोळ्या बनवणार आहे आणि बाबा जाणार आहेत आज ताईकडे, तर ताईकडे देण्यासाठी या पोळ्या बनत आहेत। आणि बाबांचं आवरलेलं आहे, म्हणजे आंघोळ वगैरे झालेले आहे। आंघोळ झाल्यानंतर बाबा पटकन जेवण करायला बसतात। तर अगोदर मला भाकरी पण करायची आहेत, पण त्या अगोदर मी कणिक मळून ठेवते। तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि इकडे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे। म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की कोणतीची भाकर बनवायची, तर जेव्हा आपण कणिक मळतो ना त्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं, खूप छान टेस्ट येतो त्या पोळीला आणि छान जसं क्रिस्पीपणा म्हणतो ना तसा येतो, खूप छान लागतात। तर इकडे मी 1 ते 1.5 ग्लास गव्हाचं पीठ आहे, त्या हिशोबानं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून पीठ व्यवस्थित, म्हणजे एकदम सैल असं मळायचं नाही, अगोदरच थिक मळायचं आहे। मग नंतर आपल्याला म्हणजे जशी स्टफिंग आहे तशा पद्धतीने हे कणिक मळून घ्यायचे आहे, म्हणजे थोडीशी सैलच करायची आहे, जसं पुरणपोळीला करतो ना तशाच पद्धतीनं। पण त्या अगोदर कणिक थोडा वेळ भिजली पाहिजे, एक 15 ते 20 मिनिट अगोदरच मळून मी ठेवलेले आहे। आणि आता मी पटकन भाकरी करून घेते आणि बाकीची कामं तरी खूप सारी आहेत या वेळेमध्ये, तर ते नंतर आवरणार आहे। जे कपडे काल इस्त्री झालेले आहेत ते पण मी बाहेरच ठेवलेले आहे, शोकेसमध्ये तिथंच ठेवलेले आहेत, ते पण मी काढलेले नाही, इस्त्री पण तिथंच आहे, सगळं काढायचं आहे। काल काहीच काढलेलं नाही कारण लेट झालेला होता आणि हळदी कुंकाला सुवासिनी आलेल्या होत्या, म्हणजे आता रथसप्तमीपर्यंत येतच असतात। त्यानंतर त्यांच्यासाठी चहा पाणी बनलं, थोडा वेळ बोलत बसलो, मग ते गेल्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला आणि ते कपडे मात्र तिथंच राहिलेले आहेत। तर आज मी ते कपडे वगैरे काढून ठेवणार आहे आणि दिनेश पण येईल थोड्या वेळामध्ये, मग त्याचे कपडे धुवायचे वगैरे आहेत, बॅग काढायची आहे। तर ते सगळं म्हणजे आता घेऊन गेलेला आहे, थोडंफार राहण्यासाठीच गेलेला होता, पण कॉलेजसाठी दिनेश सगळं घेऊन परत येत आहे। तर सगळे कपडे वगैरे आल्यानंतर धुवायला घेणार आहे। काही इस्त्रीचे कपडे आहेत ते पण मला काढून ठेवायचे आहेत आणि जे काल मी काढून ठेवले होते कपडे धुण्याचे ते पण मला मशीनला लावायचे आहेत। तर खूप सारी कामं आहेत, पण त्या अगोदर मी इकडे भाकरी करते आणि बाबांना जेवायला वाढते। तर इकडं मी पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ मळून घेतलं आणि तोपर्यंत तवा पण व्यवस्थित गरम झालेला आहे। म्हणजे ही लोखंडी तवा आहे, थोडासा जाड असतो लोखंडी तवा आणि गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण एक वेळा हा तवा गरम झाला की एकदम छान अशा भाकरी बनून तयार होतात। आपण तवा थोडासा गार असला आणि त्यावरती भाकर टाकली तर ती भाकर पचत नाही ना, व्यवस्थित होते ना, फुलते ती भाकर, अशी होऊन जाते। त्यामुळे इतकं लक्ष देण्याची गरज आहे जेव्हाही भाकर आपण करतो ना, जे तवा आहे ना ते व्यवस्थित कडक झाला पाहिजे आणि कुठेही गॅस कमी करायचा नाही। चपाती करतोच आपण गॅस कमी करतो, कारण चपाती जी आहे ना कमी जाळावरती व्यवस्थित शेकली जाते, छान फुलते, पण ज्वारीच्या भाकरीला थोडंसं जे आहे ना जाळ जास्त लागतं, म्हणजे तवा छान गरम झाला पाहिजे आणि नंतरही आपल्याला गॅस कुठेही कमी करायचा नाही। एकदम छान अशा भाकरी बनवून तयार होतात, गार झाल्यानंतरही छान मऊसूत बनवून राहतात। तर इकडं भाकर ही करून घेतलेले आहे आणि जोपर्यंत की मी बाकीच्या बनवते तोपर्यंत बाबांचं जेवण पण होईल आणि मला संग ते शेंगाच्या म्हणजे कोंदीच्या भाकरी पण करायच्या आहेत। खूप सारी कामं आहेत या वेळेमध्ये, म्हणजे कालची कामं थोडीफार मी ठेवलेली आहे ना, त्यामुळे ना कामं थोडीशी आज वाढलेली आहेत आणि मला आज उन्हाला मिरच्या पण टाकायच्या होत्या, म्हणजे लाल मिरच्या आणलेल्या सुक्या, परत डाळ मला उन्हाला टाकायची आहे। तर खूप सारी ही कामं आहेत, तर बघूया आता, आज वेळ भेटला ठीक आहे, नाहीतरी उद्या तरी मी घालणार आहे, कारण मॉर्निंगला लवकर उन्हाला टाकायचं आहे। ही कामं करता ऊनच निघून जातं, म्हणजे दुपारची वेळ होते त्या कामामध्ये, कशी दुपार होते कशी इव्हनिंगची वेळ होते काहीच कळत नाही मला। एक वेळा कामात मग्न झालं की मग टाईमकडे अजिबात लक्ष जात नाही, एक झालं की एक कामं आपली चालूच असतात। तर इकडं भाकरी तर मी केल्या, बाबांना जेवायला पण वाढलेलं आहे आणि आता मी इकडं शेंगाच्या पोळ्या पण करत आहे। ही स्टफिंग कशा पद्धतीने बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे। शेंगदाणे छान भाजून घ्यायची, वाटून करायचं मिक्सरला, नंतर गूळ खिसून टाकायचं आणि सगळं एकत्र म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, छान मिक्स होत होते। आणि त्या दिवशी मी कोंदीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि थोडीफार मी कोण ठेवलेली होती,
तर ही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना खूपच थिक्क झालेली आहे. आणि जेव्हा थिक होते नाही तर काय होतं, पोळी जेव्हा आपण बनवतो तर ते साईडनं जात नाही, आतमध्येच बसते. तर काय करायचं, थोडंसं सेल केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता. जशी कणिक आहे तशीच मी कोण पण केलेली आहे, मग पोळ्या बनवत आहे. एकदम छान परफेक्ट पोळ्या बनवून तयार होतात. म्हणजे अगोदरची थोडीशी अशी झाली ना की साईडनं ते गेलेलंच नव्हतं स्टफिंग, कारण ते खूप थिक झालेलं होतं. तर थोडंसं पाणी टाकलं आणि बघू शकता अशा पद्धतीने केलेलं आहे. जसं कणिक आहे तशाच पद्धतीने आपल्याला स्टफिंगही लागणार आहे. ते पुरण असो किंवा हे शेंगाचे कोंद असो, एकदम परफेक्ट पोळ्या बनवून तयार होतात. तिकडे लाटून घेतलेला आहे आणि आलट पलट म्हणजे थोडंसं तेल लावून आलट पलट करत मी सेकून घेत आहे. आणि तोपर्यंत बाबा पण येतील, म्हणजे बाहेर गेले जेवण झाल्यानंतर. म्हणत होते की सगळं करून बांधून ठेव, लवकर जायचं आहे त्यांना, म्हणजे एसटीच्या टायमिंगपर्यंत. तिकडं कसं आहे ना ताईच्या गावाकडे 1-2च एसटी आहेत, जास्त नाही आहे तिकडं, त्यामुळे त्या एसटीच्या टायमिंगपर्यंत जायचं असतं. तर जातील थोड्या वेळामध्ये, तोपर्यंत मी पटकन पोळ्या बनवून सगळं बांधून ठेवते, म्हणजे आल्यानंतर जातात. तर इकडे सगळ्याच पोळ्या मी करून घेत आहे. परत बाकीची जी कामं आहेत ते तर आहेतच आहेत. बॅग वगैरे दिनेशचे काढायचे आहे, म्हणजे आलेला आहे दिनेश, आणि त्याचे कपडे पण धुवायचे आहेत. तर सगळे बॅगमध्ये आहेत, ते काढून मशीनला लावायचं आहे. तर अशी छोटी छोटी कामं होऊन जातात, ते सांगून जमत नाही, आपल्याला डायरेक्ट करायचंच असतं. आणि मॉर्निंगची तर धावपळ आपली असतेच असते, म्हणजे मॉर्निंगपासून नुसती धावपळ चालू आहे. ते करायचं आहे, हे करायचं आहे, म्हणजे सकाळपासूनच विचार करत आहे की मला ही कामं आवरायची आहेत, आज ही करायची आहेत. पण काय होतं ना, एक वेळा कामात लागलो की आपल्याला थोडासा लेट झाला की मग ती बाकीची कामं तशीच राहून जातात. तसंच झालेलं होतं. आज मला उन्हाला सगळं डाळी टाकायच्या होत्या, पण झालं नाही, लेट झाला थोडासा. तर असू दे म्हणलं, कारण आता या वेळेत टाकून काही त्याचं हे नाही आहे, कारण आता टाकलो तर 1-2-3 तास राहतात, मग नंतर एक तर थंडीची दिवस आहेत, 5 वाजले की थंड वातावरण होतं आणि ते सगळं थंड पडतं. म्हणून म्हणलं राहू दे, म्हणलं आता उद्या मी सकाळी लवकर उन्हाला टाकणार आहे. तिकडं कपडे मी मशीनला लावलेले आहेत आणि इकडं दिनेशची बॅग वगैरे जी आहे ना ते आणखी मी काढलेली नाही, त्यामध्येही कपडे आहेत आणि काही मी बकेटात भरून ठेवलेत, कारण विचार केला की सगळे कपडे हे एकत्रच लावता येतील म्हणून ठेवलेले आहेत. आणि जे काल इस्त्री केलेत कपडे बघू शकता इथंच आहेत, मी इस्त्री पण आता काढून ठेवलेले आहे. सगळं जिथल्या तिथंच ठेवलेलं होतं. कधी कधी असं होतं ना की हातातली कामं आपली पूर्ण होतच नाही आहेत, ते अर्धीवटच राहून जातात, तसं झालेलं होतं. तर असं आज पूर्ण करणार आहे. अगोदर तर मी इकडलं कम्प्युटरचं टेबल पुसून घेतलेलं आहे, टी टेबल पुसून घेतलेला आहे आणि हळदी कुंकाला येतच आहेत बायका, त्यामुळे हे सगळं जे हे आता दान द्यायचं आहे ते मी इथंच ठेवलेलं आहे. म्हणजे हळदी कुंकू आणि तिळगुळ सगळे एका वाटीत काढलेलं होतं काचेच्या, आणि ट्रे ठेवलेलं होतं ते तसंच ठेवलेलं आहे. मी काहीच काढाकाढी केलेली नाही, कारण रक्त सप्तमीपर्यंत सगळे येतच असतात, मग काही उचललेलं नाही, मी सगळं तिथंच ठेवलेलं आहे. परत तिकडे दिनेशची बॅग पण काढलेली आहे मी, जोपर्यंत की अगोदर लावलेले कपडे धुवत आहे तोपर्यंत सगळे कपडे मी जमा करत आहे परत लावण्यासाठी.